पण माझं लक्षच भुलून गेली. काय ध्यान केलं ताई तुम्ही? ध्यान केलं पण सांगत नाही आताच. नाही का? नाही. काय इच्छा मागितली? तर 1 वर्षापासून सांभाळून ठेवली होती किंवा प्रेग्नेन्सीमध्ये खाता येईल. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इकडं चालू आहे दोघी सासू सुनेचं. काय बघत आहे? टीव्ही बघत आहे. टीव्ही पण चालू आहे. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन. हो. नमस्कार. नमस्कार राहिला होता. आणि तुम्ही पाहत असाल इकडं आज जी आहे आता थंडी पडली. हा शाल घेतलेली आहे अंगावरती. थंडी वाजत आहे का? तेच ना. लय थंडी वाजत आहे का? आता नाही, 1-2 दिवस झाले आता पडली थंडी ना. पहिली नव्हती पडत. बरफ कसला म्हणतात. कोण म्हणतो? मग तसंच असते ना. आता थंडी मेन म्हणजे आता सुरुवात झालेलीच असते. हिवाळा चालू झालेला आहे मेन म्हणजे. आता पण चालू झाला, पण ते पावसामुळे कसं थंडी वाटत नव्हती. पण आता पाऊस गेला ना, त्याच्यामुळे मस्त मोकळं. जसं ऊन पडते दुपारला तसं संध्याकाळी चांगलं दड आणि थंडी पडते संध्याकाळी. 3 दिवस थंडी पडत आहे. हो, चांगली थंडी पडत आहे ते पण. त्याच्यामुळे तिकडे सर्व पॅक केलेलं आहे. हा, आईला स्वेटर घाला नाही वाटत. किती वेळा म्हटलं आणलं ना, टोचल्यासारखंच होते. मग ते बसला कचकसला. आणि बऱ्याच जण कमेंट केलेले आहे तशी पण आपल्या व्हिडिओला की राधिकानं सध्या तरी कुठं जायला नाही पाहिजे, जसं की माहेरी. पण माझंही म्हणणं तेच आहे की बा राधिकानं माहेरीची आहे, जायलाच नको सध्या, आहे ना? आई काय म्हणते? तिला ध्यान आलं, कोणाला जा वाटते सगळ्या पोरी आल्या की. हो ना. आता बरेच जण म्हटलं असं माहेरी जायला पाहिजे होतं का नाही पाहिजे होतं. मामबहिणी आतोबहिणी आल्या, तिला तिचं मन पांगलं. जसं मी गेली असते. कुठे गेली? दिवाळीला अच्छा गेली असते. अडचणीत आहे ना त्याच्या. आणि मेन म्हणजे कसं आहे, आम्हाला लाईव्ह पण यायचं होतं, पण लाईव्ह एवढ्यात काही येणं झालं नाही कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम. इथं जास्त नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही आहे तसा. पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाईव्ह यायचं का, जेणेकरून आम्ही एक दिवस लाईव्हला येऊ. नक्की कमेंटमध्ये सांगा. बरेच दिवस झाले. हां, लाईव्हला गेलोच नाही आपण. तुम्ही म्हणसाल तर आपण एक दिवस संध्याकाळच्या टायमाला लाईव्ह येऊ, कारण बरेच दिवसात लाईव्ह नाही आलेला. 1 महिना झाला. हो, चालते. आणखी आता इकडं पहा जे चालू आहे कीर्तन वगैरे पाहणं. कुठलं कीर्तन पाहणं चालू आहे? इंदुरीकर महाराज. इंदुरीकर महाराजाचं कीर्तन पाहणं. तर असं चालू आहे आमचं कीर्तन वगैरे बघणं. आईने बघत असतो दिवसभर. आणि स्वयंपाक वगैरे करून ठेवला, पण नाही का आता जेवण करायचं आम्हाला लगेच. 8-8:30 वाजत आहेत. तर या व्हिडिओला कमेंट आलेत आज कालच्या व्हिडिओला का? हां. कशा? की सासू सुना खूप छान राहतात असं तसं. मग काय भांडणं करा. हां, तर बरेच ताईंनी कमेंट भांडणं करतात का? हो. आणि माहिती आहे का, आपण जरी व्हिडिओमध्ये 2 वेळेस म्हटलं एखाद्या वेळेस की बा सासू सुना जे आहे व्यवस्थित राहतात, किंवा मग एखादा व्हिडिओ आला असते भांडणं केल्याचा, तर हे काय होते थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवलं किंवा काही झालं तर उलट जास्त प्रेम वाढते. असं नाही की बा तुम्ही सासू सुनेचं व्हिडिओ दाखवला म्हणजे किंवा ते एकामेकाबद्दल असमाधानी असते, तसं काहीच नाही. उलट जे आहे त्याचं जास्त प्रेम वाढते आणि जास्त ते मिळून मिसळून राहतात. त्यांनी खरंच फरक पडते का असं तसं असं आहे. आईला तर नेमके काय वाटतं? भांडण नाही करत आम्ही. आणि लवकरात काल आम्ही मंदिरामध्ये गेलतो, तर आई काहीतरी नाही का ध्यान करत होत्या देवाचं. तर मला लक्षच नाही आलं की काय. मी विचारतो म्हटलं आईला, पण माझं लक्षच भुलून गेली. काय ध्यान केलं ताई तुम्ही? ध्यान केलं पण सांगत नाही आताच. नाही का? नाही. काय इच्छा मागितली? म्हणणं आधीपासून तसंच आहे की तुम्ही इच्छा आईला नात पाहिजे का नातू पाहिजे? सांगेल ना मग झाल्यावर. नाही झाल्यावर नाही, आता मंदिरात काही सांगितलं. आई म्हणते मी नाही का नवस केलं. काय केलं नवस सांग? पण मी सांगत नाही. नवस सांगत नसते, पण नवस कशासाठी केला ते तर सांगायला लागते ना. झाल्यावर सांगेल. नाही, मला तर वाटते नातूभासाठीच केला. असं थोडे की नाते लागते ना. पण आई
सांगत नाही म्हणतात सध्या. तर असं चालू आहे. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच काय आईने नवस केला काय. तर आता दिवस पण नाही का आता खूप लवकर येत आहे आणि तब्येत वगैरेमध्ये फरक वाटत आहे आता. मेन म्हणजे कसं थोडंसं होतं जय राधिकाचं ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट खायचं चालू होतं. म्हटलं येताना घेऊन यावं. जसं की हे अक्रोड आहे, वॉलनट म्हणजे बाळाच्या मेंदूसाठी हां, आणि हे ब्लड कमी झालं अंजीर आणि इथे बस. हां, आणि दिले काजू बदाम वगैरे जे आहे. कारण मागच्या वेळेस काय केले होते, लाडू केले होते ना. जवळपास लाडू संपत आले का? आहे का थोडेफार आहेत समजा. तर ठीक आहे म्हटलं हे पण लागतेच आपल्याला. हां, तसे काल सांगितलंच आईनं केव्हा जाणार दिवाळीला. तर सध्या तेच नाग दिवाळीला जवळच येणार आहे. तेव्हा जाते. दिवाळीपर्यंत असते. चालते. काय जण वळणी उशिरा करतात. तसंही काय म्हणतात ते आता मावशी गेलेलीच आहे वळायला, नाहीतर आई दरवर्षी जाते तसं. आणि आईचं तर चक्कर नाहीच तिकडं गावाकडं. माझं झालं तुम्हाला जावं लागेल आणखी एकदम झालं तर. इकडे काय कपड्यात काय पाहिजे? हो, पैसाची डब्बी एवढी महाग होती ती काले तुम्ही बघत म्हणत होते ना की तू काय बघत आहे, साड्या काढत आहे काय. मी तेच पाहत होते. केसरची डब्बी हरपलीच, ते दिसूनच नाही. तर बघा जवळपास आता 1 वर्ष झालं मला मनालीला जाऊन. किती झाले? 1 वर्ष. मनालीवरनं तिकडं काहीतरी केसर आणि ते ड्रायफ्रूट चांगलं भेटते म्हणून तिथून आणलं होतं. ओरिजिनल होते. ओरिजिनल 2-3 डब्या आणल्या होत्या. एक 800-900ची डबी होती, 800 वाली दिसत 900 वाली, आणि एक साधी डबी होती. तर राधिकाने काय केलं माहिती आहे का, तिला सांभाळून ठेवण्यासाठी किती दिवसापासून सांभाळून ठेवलं? मी आता ठेवली. आपण इकडे यायचं ना तेव्हापासूनच गायब झाली. तर 1 वर्षापासून सांभाळून ठेवली होती किंवा प्रेग्नेन्सीमध्ये खाता येईल. हो ना, कसं काय दिसत. कारण पहिले कसं स्टार्टिंगला 2ऱ्या-3ऱ्या महिन्यात खाता नाही येत ते, पण 9व्या महिन्यात ती चालते. 9व्या महिन्यातच त्याच्यामुळे ते 7व्या महिने कोणी सांभाळून ठेवले होते. पण आता वेळेवर ते सापडत नाही आहे. मी गावाकडे पण पाहिली, तिकडल्या घरी पण ते नाही आहे सापडली. आता वाटलं किंवा पसारा खूप झाला, पसारामध्ये तिकडे राहिली असेल. पण तिकडे पण जे आहे 2-3 जे आहे ना काय ते शोकेस त्यामध्ये पण नव्हती. आणि इकडे कपाटात नाही पण पाहिले राहिले. मला वाटतं त्याच्यातच होती नव्हती. पण असं असते का, एवढं वर्षभर सांभाळून ठेवायची वस्तू ऐन वेळेवर दिसली नाही तर किती वाटते. आणि आता कशी ओरिजिनल भेटत पण नाही. तिथं चांगली भेटते, ओरिजिनल भेटते म्हणून तिथून मनाला येऊन घेतले होते ते. पण ठीक आहे आता काय वेळेवर काय, नाही तर नाही दुसरी आणावं लागेल. तेच हो, किती शोधली. आता ते कसं आहे बऱ्याच वेळ आता आपण सामान इकडचं तिकडे केलं ना शिफ्टिंग, त्याच्यामुळे ते काही त्याचं खरंच नाही आहे. कुठं असेल काही नेमच नाही त्याचा. आणि कसं आहे माहिती आहे का, आता नाही सापडणार ती. पण डिलिव्हरी झाल्याच्या नंतर लागण सापडून जाईल. किती सांभाळून ठेवायचं आतापर्यंत. आणि आता शेवटी खायच्या टायमा वेळेवर गॅप झाला. आता काय ते गेली का दिवस. गेलो तर पाहावं लागेल मला तिकडं. कारण मी त्या दिवशी पण पाहिलं, मला सापडला नाही गावकडं. त्या दिवशी बॅटरी पण मी चेंज केली, माझी बॅटरी गेली होती ना पूर्ण. हो, ते कार्ड पण दिसत नव्हतं. शेवटी पसाऱ्यामध्ये होतं जुनं, ते कार्ड सापडलं आणि बॅटरी चेंज करून घेतली. 1 वर्षाची वॉरंटी होती म्हणून कार्ड सापडलं म्हणून बॅटरी भेटली. कार्ड जर गेलं असतं ते तर गेली होती बॅटरी. गाडीचं कामच निघालं असं पूर्ण. 6 महिन्यातनी बॅटरी बदलावं लागली. बॅटरी पण कोणती होती माहिती आहे का, ॲम्ब्रॉन कंपनीची. चांगली होती, कार्ड होतं म्हणून वापस भेटली.
नाही तर गेली असती, नाही तर मग नवीन घ्यायला लागली असते. कार्ड गेलं असं संपलं. कार्ड किती महत्त्वाचं आहे, छोटंसं कार्ड आहे ते. आणलं पाकिटामध्ये, 1 वर्ष आण ना. हो, तरी दिलं की तो 1 वर्ष बाकी होतं. अजून नाही, आता 6 महिने, 14/4/2025ला घेतले जवळपास. आणि आता याचं जे आहे आज चेंज करून भेटली. पहिले तर कारंजावर घेतली होती, कारंजावर घेतली तर मग म्हटलं वापस भेटते का नाही भेटत. पण शेवटी जे आहे आज गेलो, म्हणजे जागा इकडे वाशिमला चेंज करून घेतली आणि वाशिमवरनं ऑफिसमधून बदलून घेतली, कारण ते ऑनलाईन झालेलं असतं त्याचं कार्ड. काय काय 14/4/2025 शोकेशमध्ये. शोकेजच्या जवळपास हा पसारातच होत्या सर सामान. मी तेच तर म्हणले. तर चला, असं आहे मेन म्हणजे शेवटी कुठली वस्तू कधी कामा येईल काही सांगता नाही. छोटंसं कार्ड कामी आलं. चला, वेळेवर तेच असते ना, वेळेवर कामा नसते ना, कुठली गोष्ट सांभाळून ठेवल्या वर्षभर सांभाळून ठेवा आणि वेळेवर काम नाही येत. चला असं, चला हा व्हिडिओ आता इथं संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा, कमेंट लाईक करा, फॉलो करा. फेसबुकला असेल तर फॉलो करा. चला भेटूया आपण, तोपर्यंत बाय बाय.